महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजीत पवार अपने बेटे पार्थ पवार के पुणे जमीन घोटाले से संबंध होने के कारण आलोचनाओं का सामना कर रहे हैं। लेकिन अब अजीत पवार खुद एक नए विवादों में घिर गए हैं। उन पर अस्पताल घोटाले का आरोप लगा है। दरअसल सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने अजीत पवार पर 500 करोड़ रुपए के अस्पताल घोटाले का आरोप लगाया है। अंजलि का दावा है कि बीएमसी की तरफ से बनाया गया शताब्दी अस्पताल अजीत पवार के रिश्तेदारों से जुड़ी संस्था को सौंपा जा रहा है। अंजलि दमानिया ने एक्स पर एक रिपोर्ट शेयर करते हुए लिखा, 580 बेड का शताब्दी अस्पताल जो बीएमसी ने बनाया है उसे पीपीपी मॉडल पर दिया जा रहा है। इस अस्पताल की बोली पद्म सिंह पाटिल की टन्ना पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट ने लगाई है, जिनका परिवार अजीत पवार से जुड़ा है। हालांकि अजीत पवार पर लगे आरोपों के बाद बीएमसी ने सफाई स्पष्ट की। बीएमसी ने कहा, गोविंदी शताब्दी हॉस्पिटल को पीपीपी मॉडल पर चलाने को लेकर अब तक सिर्फ एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आमंत्रित किया गया है। मेडिकल कॉलेज स्थापित करने के लिए अनुभवी संस्थाओं से चर्चा के बाद ही फाइनल टेंडर तैयार किया जाएगा। बीएमसी ने दोहराया कि वर्तमान में न तो टेंडर जारी हुआ है और न ही किसी एक संस्था को अस्पताल चलाने का अधिकार दिया गया। अंजलि ने सीएम देवेंद्र फडणवीस पर भी निशाना साधते हुए कहा कि यदि ऐसा ही चलाना है तो पूरा महाराष्ट्र सभी राजनेताओं को सौंप देना चाहिए। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा, उन्हें इस मामले की जानकारी नहीं है। मामला लिखित रूप में सरकार के पास आएगा तब इस पर कोई निर्णय लिया जाएगा। वहीं मंत्री पंकज राजेश भोयर ने आरोपों को खारिज करते हुए कहा कि राजनीति में सक्रिय किसी भी व्यक्ति पर आरोप लगना स्वाभाविक है, लेकिन बिना जांच प्रतिक्रिया देना उचित नहीं। वहीं इससे पहले पुणे के मुंदबा इलाके में 40 एकड़ सरकारी जमीन का विवाद सामने आया था, जिसमें अजीत पवार के बेटे पार्थ पवार का नाम भी सामने आया। हालांकि पुणे की विवादित 300 करोड़ की मुंडवा जमीन डील की जांच रिपोर्ट सामने आ चुकी है, जिसमें सब रजिस्ट्रार समेत 3 लोगों को जिम्मेदार ठहराया गया है। पैनल ने स्पष्ट किया है कि पार्थ पवार का नाम किसी भी दस्तावेज में नहीं है, इसलिए रिपोर्ट में उनका उल्लेख नहीं किया गया। एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्यूशनल पद आहे, हे पदच अस्तित्वात नाही। दुसरं, ते फायनान्स मिनिस्टर आहे। फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही। तिसरी गोष्ट, व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो। 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर 2 व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही। आताच्या घटनेला सुरुवातीला सांगितलं गेलं की 21 कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार। मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा। त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार। पण लीगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात। कोणाकडेही ते अधिकार नाही। सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही। जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटणार आहात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय मागणी करणार आहात? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे। तर आता मी कुठे जाते, कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही। उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी मांडणार। अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात। कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो। अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता। तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी। आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत। काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल?
खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे. तुम्ही या मालकांना भेटला, त्यांचं म्हणणं काय? मूळ मालकांना भेटला होता आता, मूळ मालकांना घेऊन आलात, यांचं म्हणणं काय? तुमच्याशी काय बोलले ते? मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला 2दा येऊन गेले. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की 2006 साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं. ते का? कारण 2 वतनाच्या जमिनी गेल्या होत्या. एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती. त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारने परत रिग्रँट केली, तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली. कशासाठी? तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला, रेप्रेझेंटेशन करायला, वकील अपॉइंट करायला, कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला, विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते. तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं, तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानींनी संपर्क केला होता का? किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का? सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती. म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे.